हल्लाबोल भारत न्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। शिवशक्ती भीमशक्ती ग्राहक संरक्षण संघाच्या वतीने परिमंडळ कार्यालय ब विभागाचे परिमंडळ अधिकारी वाघ, पुरवठा निरीक्षक देशमुख व परिमंडळ कार्यालय क विभागाचे परिमंडळ अधिकारी गवळी यांनी आपल्या पदाचा गैरवापर करून केलेल्या गैरकारभाराविरोधात व त्यांना निलंबित करण्याच्या मागणीसाठी सोलापुरात जिल्हा परिषदेच्या पूनम गेट समोर थाळीनाद आंदोलन करण्यात आले। परिमंडळ कार्यालय ब व क हे कार्यालय सतत काही ना काही कारणाने चर्चेचा विषय बनलेला असतो। या दोन्ही परिमंडळ कार्यालयातील अधिकारी वाघ व गवळी यांनी पदाचा दुरुपयोग करत अंत्योदय शिधापत्रिका बनवून धान्याची वाढ करून गरजू लाभार्थ्यांच्या तोंडाचा घास हिरावून मर्जीतल्या दुकानदारांना बेकायदेशीर अंत्योदय शिधापत्रक देऊन रास्त भाव दुकानदारांचे धान्याचा कोटा वाढवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावलेली आहे। रास्त भाव दुकानदार व शिवभोजन चालकाबद्दल नागरिकांची वारंवार तक्रार दिल्यास व त्या तक्रारीवर कायदेशीर कारवाई न करता त्यांना पाठीशी घातले जाते। रास्त भाव दुकानदार व शिवभोजन चालकांना मदत करणाऱ्या दोन्ही ब व क परिमंडळ अधिकारी वाघ, गवळी, देशमुख यांच्या विरोधात सन 2018 पासून ते आजपर्यंत यांच्या विरोधात असलेल्या सर्व तक्रार व गैरकारभाराची उच्चस्तरीय चौकशी करून ब व क परिमंडळ अधिकारी यांच्यावर निलंबनाची कारवाईच्या मागणीसाठी जिल्हा परिषदेच्या पूनम गेट समोर थाळीनाद आंदोलन करत प्रशासनाचे लक्ष वेधण्यात आले। ब व क परिमंडळ यांच्यावर निलंबनाच्या कारवाईची मागणी निवेदनाद्वारे उपजिल्हाधिकारी यांच्याकडे करण्यात आली। परिमंडळ ब व क चे वाघ, गवळी, देशमुख यांना सेवेतून निलंबित करा, अन्यथा पुढील काळात भीक मागो आंदोलन करून भिकेत जमलेले पैसे प्रधान सचिव पुरवठा विभाग, पुरवठा उपायुक्त पुणे यांना पाठवण्यात येणार आहे, अशी माहिती शिवशक्ती भीमशक्ती ग्राहक संरक्षण संघाचे प्रदेशाध्यक्ष साथी नितीन कांबळे यांनी दिली। आपली प्रतिक्रिया देताना नितीन कांबळे म्हणाले की मी साथी नितीन कांबळे, अध्यक्ष शिवशक्ती भीमशक्ती ग्राहक संरक्षण संघ, आज रोजी पूनम गेट सोलापूर येथे पुरवठा विभागाचं लक्ष वेधण्यासाठी थाळीनाद आंदोलन या ठिकाणी आम्ही केलेलं आहे। सोलापूर शहरातील परिमंडल अधिकारी ब विभाग, परिमंडल अधिकारी क विभाग यांच्या भ्रष्ट कारभाराची चौकशी झाली पाहिजे। त्यांच्या विरोधामध्ये शेकडो तक्रारी प्रशासनाकडे प्रलंबित आहेत। त्या तक्रारीवरील पुरवठा उपायुक्त पुणे, प्रधान सचिव महाराष्ट्र शासन यांनी त्यांना पाठीशी घातलेला आहे। पाठीशी घालून त्यांना आज तगायत त्यांच्या तक्रारीवर कारवाई न करता त्यांच्यावर कुठल्याही प्रकारची कारवाई केलेली नाही, उलट त्यांची बदली झालेली असताना त्यांना पुन्हा या ठिकाणी मुदतवाढ देण्यात आलेली आहे। अशा स्वरूपाचे त्यांचं भ्रष्टाचार आहे। कार्यालयामध्ये 0 कर्मचारी नेमले करतात। त्याचप्रमाणे रेशन दुकानदारांना, शिवभोजन चालकांची जर तक्रारी आल्यास तर त्या तक्रारीसाठी उलट ग्राहकांनाच त्रास देतात, ग्राहकांनाच उलटसुलट बोलतात आणि रेशन दुकानदार शहरातील आणि शिवभोजन चालकांना पाठीशी घालतात। अनेक तक्रारी प्रलंबित आहेत। त्या तक्रारीवर कारवाई होत नसल्यामुळे आज आम्ही थाळीनाद आंदोलन या ठिकाणी केलेलं आहे। जर का पुरवठा विभागाने आमचे जर मागण्या मान्य नाही केले तर येणाऱ्या काळामध्ये भीक मागो आंदोलन करून जमलेले पैसे पुरवठा उपायुक्त आणि प्रधान सचिव यांना पाठवणार आहोत। तसेच सोलापूर जिल्ह्यातील ग्राहक संरक्षण परिषद गेले 3-4 वर्षापासून प्रलंबित आहे। ते ग्राहक संरक्षण परिषद तात्काळ जिल्हाध्यक्षांनी आणि जिल्हा पुरवठा अधिकारी सचिव आहेत त्यांनी तात्काळ लागू करावे। 15 दिवसामध्ये 45 दिवसात त्यांनी ग्राहक संरक्षण हे लागू करून जे जे प्रस्ताव आहेत ते सर्व प्रस्ताव मंजूर करून ग्राहक संरक्षण समिती जिल्ह्यात तात्काळ लागू करावी, अन्यथा पुढील स्वरूपाचे आम्ही सर्व लोकांकडून न्यायालयामध्ये आम्ही जनहित याचिका दाखल करणार आहोत। आपल्या शहरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी हल्लाबोल भारत न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।